सर एक शेंडा सेटिंगचं आपण थोडंसं मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही शेंडा बरोबर कट केला, परफेक्ट कट केला आहे. फक्त काही शेतकरी असतात त्यांना शेंडा कसा कट करावा की नेमका शेंडा कोणता आहे हा ओळखल्याला थोडासा कन्फ्युजन त्या ठिकाणी होतं. नेमकी ढाळी कोणती आणि शेंडा कुठे. तर मी तुम्हाला शेंडा कट करून दाखवतो. तर हा बघा, ही फांदी आलेली आहे, ही इकडे गेली, ही ढाळी आहे, ही वाढणार नाही आहे. ही पानं आहेत, ही ढाळी आहे, ही देखील छोटीशी ढाळीच आहे. शेंडा जो आहे तो हा आहे, हा माझ्या अंगठ्यासमोर जो दिसतोय हा शेंडा आहे. याला कट कुठून करायचा, तर कट आपण हा जो व्ही आकार दिसतोय, गुलेर आपण झाडे लहानपणी तोडायचो आणि गुलेर तयार करायचो ना, तसा व्ही आकार दिसतोय. हा व्ही आकार आपल्याला इथून कट करायचा आहे. इथून असं 2 बोटाचं काम आहे, फक्त 2 बोटाचा शेंडा कट होऊन जातो आणि ही जी बगल आहे या बगलेतून मग फुटवे यायला चालू होतात. हा शेंडा कट झाला, ही ढाळी आहे, याला कट करायचं नाही. अजून एक थोडंसं डेमो दाखवतो तुम्हाला. हा बघा, ही अशी फांदी आली, अशी वर गेली आणि हा जो व्ही आकार दिसतोय आपल्याला, हा व्ही आकार, ही ढाळी आहे. बाय द वे ही सुद्धा ढाळी आहे, इकडची लहान आहे ती पण ढाळी आहे. तर आपल्याला कट इथून करायचा आहे शेंडा. हा इथून आपण शेंडा कट करतो असा, हा इथून 2 बोटांनी असा कट झालेला आहे. हा शेंडा आपण कट केला आहे असा व्ही आकाराचा. त्यामुळे ढाळी बिळी काही कन्फ्युजन ठेवू नका. हा शेंडा